प्रवासासाठी आज अनेक जण ओला उबरचा पर्याय निवडतात. मात्र अनेकांना हा पर्याय परवडणारा नसतो. त्यांच्यासाठीच आता एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 5 फेब्रुवारीला भारत टॅक्सीची सेवा अधिकृतपणे लॉन्च करण्यात आली आहे. भारत टॅक्सीच्या सेवेमुळे प्रवासी आणि चालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय. उबर आणि ओला सारख्या दिग्गज कंपन्या खासगी आणि व्हेंचर बॅक्ड गिग इकॉनॉमिक मॉडेलवर चालतात. त्या तुलनेत भारत टॅक्सीची रचना ही पूर्णपणे वेगळी आहे. आता भारत टॅक्सी म्हणजे नेमकं काय, याचा चालकांना आणि प्रवाशांना कसा फायदा मिळणार आहे आणि त्याचे दर नेमके कसे असतील, हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. भारत टॅक्सी ही सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडद्वारे संचलित असून मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 2002 अंतर्गत एक नोंदणीकृत सेवा आहे. ओला आणि उबरमध्ये चालक हे स्वतंत्र कंत्राटदार असतात, परंतु भारत टॅक्सीमध्ये चालकांना सारथी म्हटलं जातं. ते या सहकारी संस्थेचे सभासद तसंच सहमालक आहेत. प्रत्येक सारथीकडे संस्थेचे शेअर्स आहेत. सुरक्षा आणि सर्वसमावेशकता हा भारत टॅक्सीचा मुख्य आधार आहे. त्यांच्या बाईक दीदी या उपक्रमाअंतर्गत 150हून अधिक महिला चालक आधीच या प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेलेल्या आहेत. प्रवाशांना, विशेषतः महिलांना प्रवासासाठी सुरक्षिततेचा विश्वास देणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. तसंच या अंतर्गत चालकांना आरोग्य विमा, अपघात विमा, सेवानिवृत्ती बचत आणि संघटित आधार प्रणाली उपलब्ध करून दिली जाते. मंत्रालयाच्या मते या कल्याणकारी उपायांमुळे चालकांच्या आयुष्यात स्थैर्य येईल, परिणामी प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल. आता आपण ओला, उबर आणि भारत टॅक्सीमध्ये फरक बघायचा झाला तर यामध्ये भारत टॅक्सी हे चालकांच्या मालकीचं सहकारी मॉडेल आहे. प्रत्येक चालक हा मालक किंवा भागधारक असल्यानं त्यांना मतदानाचा अधिकार आणि नफ्यात वाटा मिळतो. तसंच यात प्रति राईड कमिशन घेतलं जात नाही. चालक रोजचं एक ठराविक शुल्क भरतात आणि उरलेली सर्व कमाई स्वतःकडे ठेवतात. तेच ओला आणि उबर ह्या खासगी कंपन्या असून गुंतवणूकदारांच्या भांडवलावर चालतात. चालक स्वतंत्र कंत्राटदार असतात आणि त्यांना प्रत्येक राईड मागे कमिशन द्यावं लागतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भारत टॅक्सीचे दर नेमके कसे असतील, तर भारत टॅक्सीचे दर हे प्रति किलोमीटर आणि किमान भाड्यावरती आधारित आहेत. विशेष म्हणजे यात सर्ज प्राइसिंग नाही. सूत्रांनुसार गर्दीच्या वेळेस भारत टॅक्सीचं भाडं हे ओला आणि उबरपेक्षा 30% स्वस्त असू शकतं. जास्त मागणी असतानाही दर बदलले जात नाही. ओला आणि उबरमध्ये डायनामिक प्राइसिंग पद्धतीचा वापर करतात. त्यात मागणीनुसार भाडं वाढतं. तसंच प्रवाशांनी दिलेल्या एकूण भाड्यात या कंपन्या 15 ते 20% कमिशन कापून घेतात. भारत टॅक्सीमध्ये कमिशन नसल्यामुळे चालकांना त्यांच्या कष्टाचा पूर्ण मोबदला मिळतो. ओलानंही आता 0 कमिशन मॉडेल सुरू केलंय. मात्र भारत टॅक्सीमध्ये चालक हा थेट प्लॅटफॉर्मचा भागधारक असतो आणि हाच मुख्य फरक आहे. हेच दर जर आपण पाहिले तर भारत टॅक्सीचं किमान भाडं हे पहिल्या 4 किलोमीटर पर्यंत 30 रुपये, 4 ते 12 किलोमीटर पर्यंत 23 रुपये प्रति किमी, 12 किलोमीटर नंतर 18 रुपये प्रति किलोमीटर. इतर शुल्क हे 20 रुपये पिकअप चार्ज आणि 5 मिनिटांनंतर 1 रुपये प्रति मिनिट वेटिंग चार्ज घेतला जातो. भारत टॅक्सीची मुख्य वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर त्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे सर्ज ट्रॅकिंग. भारत टॅक्सीमध्ये सर्ज नाही, मात्र ओला, उबरमध्ये मागणीनुसार दर वाढतात. तर दुसरं आहे रिअल टाइम ट्रॅकिंग. तिन्ही प्लॅटफॉर्मवरती ट्रॅक करण्याची सोय उपलब्ध आहे. तिसरा आहे सुरक्षा पर्याय. भारत टॅक्सीनं पोलिसांशी समन्वय साधला असून यामध्ये वन टॉप, SOS बटन, आपत्कालीन संपर्क अलर्ट आणि ॲपमधील सायरन बटन ह्यांसारख्या सुविधा आहेत. तर चौथा आहे वाहनांचे प्रकार. यामध्ये तिन्ही प्लॅटफॉर्मवर कार, रिक्षा आणि बाईक असे पर्याय उपलब्ध आहेत. भारत टॅक्सीमध्ये भारत ऑटो, भारत बाईक, कॅब इकॉनॉमी, प्रायोरिटी, सेडन आणि एक्सेल असे पर्याय आहेत. आता या सेवेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन किंवा ॲपल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही भारत टॅक्सी हे ॲप डाउनलोड करून ही सेवा अनुभवू शकता.